नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करत जा, जेणेकरून जी आपली चांगली माहिती आहे ती इतरांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आजचा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलाच असेल की ब्रश कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा कसा केला नाही पाहिजे. बरीच लोक म्हणजे 90% लोक ब्रश हा चुकीच्या पद्धतीने करतात. आणि दुसरी गोष्ट, हे औषध जर तुम्ही घ्याल फक्त एक गोळी, तर तुमचे दात हे 70-80 म्हणजे जोपर्यंत तुमचं नॅचरल लाईफ आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीत राहू शकतात. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की ब्रश लोक कशी करतात. आता सकाळी उठल्यानंतर एक तर पहिली गोष्ट ब्रश करायचा नाहीये, पण मी तरी सांगतो तुम्हाला चुकीची ब्रश करण्याची पद्धत. लोक काय करतात, अशी पेस्ट घेतात त्याच्यावरती आणि असं असे 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 दात असे 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 म्हणजे जवळजवळ ते भांडे घासल्यासारखे दात घासतात. तर तुम्ही कुठल्याही डेंटिस्टला जा, डेंटिस्टकडे जा किंवा डेंटिस्ट मध्ये सर्जन असतील किंवा MD असतील त्यांच्याकडे जा. दात कसे घासायचे असतात हे असे, म्हणजे दातांच्या ज्या फटीमध्ये कचरा गुंतलेला असतो तो या पद्धतीने निघला जातो आणि एकदम सॉफ्ट पद्धतीने दात घासायचे. ते पण सकाळी दात घासायचे नाही, हे आपण पुढे बोलणारच आहोत. पण तुम्हाला सांगतो की दात घासताना नेहमी असे एकदम हळूहळू असे 1 मिनिट दात घासायचे फक्त. काही काही लोक अर्धा अर्धा तास ते असं जे करत थुकत बसतात, मोबाईल पाहतात, टीव्ही पाहता पाहता ब्रश करत बसतात. त्यांना वाटतं आपले दात म्हणजे भांडे घासल्यावर कपडे धुतल्यावर ते दातांना धुतात. तर त्याच्यामुळे काय होते, दातांची खूप मोठ्या प्रमाणात झीज होते, दातांना कीड लागते, हिरड्यांना जखमा होतात, हिरड्या कमी कमी होऊ लागतात, जेणेकरून दातांना आणखी त्रास होतो. आता आणखी एक तुम्हाला एक लॉजिकल माहिती सांगतो मित्रांनो. बघा, ज्या व्यक्तीचे केस काळे असतात, म्हणजे महिला असो पुरुष असो, त्याचं वय समजा 50-60 पर्यंत काळसर केस राहतात, म्हणजे बऱ्यापैकी 80-85%. तर त्या लोकांचे दात जे आहेत ते लवकर पडतात. इव्हन म्हणजे त्यांना बचाळ बसवावं लागतं. पण ज्या लोकांचे केस पिकतात त्या लोकांचे 90% दात पडत नाहीत. आता हे एक म्हणजे ओबड धोबड की एक रॅन्डमली मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की ब्रश हा सकाळी कधीही करायचा नाही. ब्रश तुम्ही करायचा आहे तो संध्याकाळी, तोही जेवणानंतर 1 तासाने, मी सांगितल्या पद्धतीने एकदम हळूहळू असा. कुठलीही तुमची पेस्ट असेल त्याने तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर तोंड स्वच्छ धुवायचे आणि झोपेतून उठल्यानंतर सकाळी कुठलाही ब्रश घ्यायचा नाही, काही करायचं नाही. कारण आपण ज्यावेळी सकाळी उठतो त्यावेळेस एक फ्रेश लाळ, ज्याला आपण सलायवा म्हणतो, ही तुमच्या तोंडामध्ये तयार झालेली असते. आणि ही फक्त दातांसाठीच नाही, तर पहिले म्हणजे इथूनच काम करते, तिचं कामच इथून सुरू होतं. कारण इथेच लाळ जास्त प्रमाणात तयार होते आणि ती अल्कलाईन असते. ती अल्कलाईन असल्यामुळे तुम्ही काय करायचंय, सकाळी पाण्याचा एक घोट घ्यायचा आहे, तो थुकायचा नाहीये बाहेर, तो हळूहळू हळूहळू प्यायचा आहे. असं करून तुम्ही हळूहळू 1 ग्लास पाणी प्यायचे. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही दात घासायचे नाही. एखाद्या तासाने तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट घेऊ शकता. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही दात घासायची काहीही गरज नाही. ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्ही फार फार तर तुम्हाला गरज वाटत असेल तर मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. आता मिठाच्या पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे, मीठ हे अँटीसेप्टिक आहे जवळजवळ, असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामुळे जंतूचा सुद्धा नाश होतो. आता कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने काय होतं की तोंडामध्ये जो संसर्ग झालेला आहे हिरड्यांना किंवा काही जंतू झालेले आहेत, तर हे मरतात. आणि तुमच्या जे तोंडामध्ये जी लाळ आहे त्याच्यात जी असणारी आम्लता आहे म्हणजे ऍसिडिटी आहे, ती ऍसिडिटी कमी करून त्याचं रूपांतर अल्कलाईन मध्ये करण्यात येतं, ज्याच्यामुळे ते तुमचे दात ऑटोमॅटिक रिपेअर होतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी लोक सारखं खात राहतात तोंडाने, सारखं चणे फुटाणे म्हणा, शेंगदाणे म्हणा, त्यांचे सुद्धा दात लवकर पडतात. कारण कुठलीही वस्तू आहे तिला तुम्ही जर स्टॉप दिला नाही, तुमच्या जेवणामध्ये सुद्धा 5-6 तासाचा गॅप पाहिजे, किंवा तुम्ही सारखंच काहीतरी चगळत बसलं किंवा चावत बसलं तर त्या दातांचं आयुष्य खूप कमी होतं. त्याच्यामुळे जर गरज नसताना सारखं सारखं खाऊ नये. त्याच्यामुळे काय होतं की ते लाळेतले अल्कलाईन सुद्धा कमी होतं. त्याच्यामुळे ती एक गोष्ट प्रामुख्याने तुम्ही
लक्षात ठेवायची. आता दुसरी गोष्ट, दातांची निगा राखताना बघा, नॅचरली काही गोष्टी आहेत. एक, तुम्हाला याच्यामध्ये कॅल्शियम युक्त आहार घ्यायचा आहे, मग त्याच्यात दूध असेल, अंडे असेल, तीळ असेल, काही डाळी असतील. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिटॅमिन डी पण घ्यायचंय, म्हणजे तुम्ही कोवळ्या उन्हात बसायचं. आता व्हिटॅमिन डीच्या गोळ्या पण मिळतात, पण तुम्ही उन्हात जर बसला तर संपूर्ण बॉडीलाच व्हिटॅमिन डी येतं, जे संपूर्ण शरीरासाठी चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याच्यानंतर फॉस्फरस आहे. म्हणजे या सर्व चांगल्या गोष्टी या तुम्ही दातांच्या हाडं मजबूत होण्यासाठी, म्हणजे दातांची जी कॅव्हिटी आहे याची हाडं, पूर्ण शरीराची हाडं सुद्धा याने मजबूत होतात मित्रांनो. व्हिटॅमिन सी सुद्धा जर तुमच्या शरीरामध्ये त्याची कमतरता असेल तरी सुद्धा तुमचे दात सडू शकतात, पडू शकतात आणि किडूही शकतात. त्याच्यामध्ये बघा, तुम्ही व्हिटॅमिन डी कमी असेल तरी हा प्रकार होणार, कॅल्शियम कमी असेल तरी होणार, त्याच्यानंतर फॉस्फरस कमी असेल तरी सुद्धा हा प्रकार होणार. त्याच्यामुळं प्रामुख्याने ह्या गोष्टी तुम्ही आहारात ठेवायच्या. ताज्या फळभाज्या म्हणा किंवा चांगलं आहारयुक्त घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी बघा जांभळाचा सीझन येतो जांभळाचा, त्यावेळी जांभळं ही खायची. जांभळाने तुमचे दात एकदम स्वच्छ होतात आणि मजबूत होतात. म्हणजे तुम्ही 80 वर्षी सुद्धा चणे फुटाणे चांगल्या पद्धतीने खाऊ शकता. एवढे जांभळामध्ये जबरदस्त गुणधर्म आहेत. जांभळामध्ये बऱ्याच प्रॉपर्टी सापडतात. फॉलिक ऍसिड म्हणा किंवा स्किनचे काही डिसीज असतील किंवा दातांसाठी तर सगळ्यात उपयुक्त. तुमचे दात सुद्धा त्याने स्वच्छ होतात. आपल्याला वाटत असेल की जांभळाचा कलर हा व्हायलेट आहे, म्हणजे निळसर टाईप आहे, जांभळा आहे, तर त्याच्यामुळे दात जांभळे होतात, पण त्याच्यामुळे दात पांढरे सुद्धा होतात. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा, बरेच लोक काय करतात की चेन स्मोकर असतात, म्हणजे बिड्या ओढ म्हणा, सिगरेट ओढ म्हणा. आता बिड्या ओढणाऱ्यांचे ते दात संपूर्ण पडून जातात, ते गरम होऊन. किंवा चहा पिणारे असतील, गरम पूर्ण दातांना गरम जे काही शेकतात त्या लोकांचे पूर्ण दात पडतात. किंवा गरम गार, म्हणजे समजा तुम्ही आता थंड चहा प्यालात, सॉरी थंड पाणी प्यालात आणि त्याच्यावरतून जर तुम्ही गरम चहा प्यालात तर तुमच्या दातांना कणके बसतात, एक सेन्सिटिव्हिटी तयार होते आणि ते दात कमकुवत व्हायला सुरुवात होतात. आणि सगळ्यात महत्वाचे जे मी तुम्हाला सांगणार होतो की एक कुठली टॅबलेट घेतल्यानंतर की याच्यात काय पद्धतीने तुमचे दात आयुष्यभर राहतील, तर याच्यामध्ये झायलिटॉल गम म्हणून येतं बघा मित्रांनो. जेवण झाल्यानंतर ते चघळायची, म्हणजे चावायची ती गोळी अर्धा तास, आणि पूर्ण ती स्लायवा म्हणजे लाळ पूर्ण त्या दातांभोवती अर्धा तास 1 तास राहून त्याच्यानंतर थुकून टाकायची. त्याच्यानंतर तुम्ही कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तरीही चालतात. त्याच्यामुळे काय होतं, तुमचे दात हे मजबूत राहतात. तशा बऱ्याच मित्रांनो प्रॉपर्टीज आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा किंवा आपल्या हातामध्ये सुद्धा, की आपण आपले दात स्वतःहून चांगल्या पद्धतीचे ठेवू शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि आयुष्यभर जर दात निरोगी ठेवायचे असतील तर वेगवेगळी फळं ही नेहमी खात जा, सिजनेबल फळं वगैरे नेहमी खात जा, जेणेकरून तुमचे दात राहतील. आणि दातांचा वापर कमी करा. दातांचा जर एक्सरसाइज करायचा असेल तुम्हाला, तर एक दात दुसऱ्या दातावर सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर एक अशा पद्धतीने एक 15-20-30 वेळा आपटले तर त्या दाढा आणि दात सुद्धा मजबूत होतात. त्यांना एक म्हणजे सेन्सेशन येतं त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली. हेही तुम्ही करू शकता, प्राणायाम करू शकता, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे दात योग्य ते प्रमाणात. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.